श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय काय आहे। हो, आज मी तुम्हाला सांगणार आहे आईवडिलांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना। आपण जेव्हा मुलं घडवताना ती चांगली घडवण्यासाठी काही सूचना असतात, काही नियम असतात, ते नक्की पाळले तर आपली मुलांना चांगले संस्कार आणि त्यांच्या वागण्या बोलण्यात चांगला फरक नक्की पडेल। ज्या पद्धतीने यशोदा माताने कृष्णाला असं घडवलं की ते तर देवच होते, पण त्यांना कुठं माहीत होतं की ते देवाचा अवतार आहेत, पण त्यांनी घडवताना त्यांना असे संस्कार दिले की पुढे जाऊन त्यांनी जगाचं कल्याणच केलं आणि यशोदा मातेचं नाव अजरामर केलं। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करते। मित्रांनो, आपली मुलं जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक आईवडिलांनी या गोष्टींकडे लक्ष हे द्यायलाच हवे। कोणत्या आहेत अशा गोष्टी? चला तर सांगते। एक, रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारा। गप्पा मारल्यामुळे त्यांना एक गप्पा मारण्याची छान सवय नक्की लागेल आणि आपले विचार आणि मुलांचे विचार नक्की जुळून येतील। घरात मुलांसमोर आदळआपट अजिबात करू नका, त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो। 3, रोज एका चांगल्या कामाची सवय लावा, त्याबद्दल मुलांसोबत सुद्धा तुम्ही बोला। 4, मुलांना घालून पाडून बोलू नका। मूल तुम्हाला हळूहळू अवॉइड करायला शिकेल। मुलाची तुलना दुसऱ्या मुलांची अजिबात करू नका। 5, मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा। चांगलं काम केलंच असेल तर कौतुक नक्की करा। 6, मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा। कितीही काम असेल तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणारे आहेत, पैसे नाही। 7, आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे। 8, मूल ही गुंतवणुकीचे साधन नाहीत, माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे अजिबात पाहू नका, त्यांना घडू द्या। 9, मुलांदेखत कुठलंही व्यसन अजिबात करू नका। 10, कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या। मूल कितीही लहान असेल तरी प्रोसेस समजून सांगा, यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यात मदत होईल। 11, मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात नक्की चर्चा करा। 12, आपल्या मुलांची गरज समजून नक्की घ्या। 13, ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा, पण घरी येताना वडील म्हणूनच या। 14, मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही, नालायका, गधड्या वगैरे सारखे शब्द अजिबात वापरू नका। 15, मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो, विशेषतः आई मुलांना काही ठराविक धोका होऊ देत नाही, यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल, जसे की झाडावर चढणे। 16, मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम मित्रांनो होत नाहीत, मुलं खोटं बोलायला शिकतात। 17, तू जर असं केलंस तर मी सोडून जाईन, तुला एकटं सोडून देईल, असं मुलांशी कधीही अजिबात बोलू नका। 18, मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल नक्कीच कौतुक करा। 19, यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असतं। 20, मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा। 23, समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात, याची मूळ लहान वयातील सुसंस्कारावर अवलंबून असतात। यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा। मुलं कितीही वयात असले तरीही यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्याची हिंमत मिळते। 24, आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटणे की तुम्ही बदलू शकता, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे।
त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी छान गुरु बना, त्यांचा आदर्श बना आणि त्यांना घडवा, नाही बिघडवा. असे काही गुण आहेत जे आपल्यामध्ये नक्कीच हवेत, की जेणेकरून चांगले संस्कार आणि चांगली मुलं आपल्याला भविष्यासाठी घडवता येतील. मित्रांनो, छोटासाच व्हिडिओ होता, पण आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला. श्री स्वामी समर्थ.